कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हे तुमच्या कामाचं आणि हे बोंबाबोंब न करण्याचं। हा, आणि तोंडाला चिकटपट्टी लावायची आता का बोळा कोंबू? नाही नाही, आमचा तोफाड बंदच राहील। तेच तोंड काळं करायचं, पुन्हा इथं दिसायचं नाही, कळलं का? निघा। होय। अना ही वर्करांची कापड जाळून टाका, कळलं का? होय। हे मॅडमला कळवलं पाहिजे। नाही म्हणजे त्यांना कळलं असणारच आहे, पण हे सगळं त्यांना सांगितलं पाहिजे। कर, फोन कर। करतो। हॅलो हॅलो, बोला, झालं का काम? हो हो मॅडम, झालंय। शाबास। भय मावशी, त्या कामगारांना आहे ना पैसे बी दिले आणि त्यांना तोंड बंद ठेवायला बी सांगितले। अरे वा, चांगलं केलं। पर मावशी, एक प्रॉब्लेम झालाय ग। काय झालं? अगं त्या आगीत नाही का 2 कामगार भाजलेत। भाजलंय? तुम्हाला सांगितलं होतं ना काळजी घ्या म्हणून, कुणाला काय बी होता कामा नाही। वय अगं, पर आग विझवता भाजले ग ते 2 कामगार। ठीक आहे ठीक आहे, आम्ही बघतो काय करायचं ते, पण आता तुम्ही बेसावध राहू नका। हे समद निस्तरेपर्यंत जरा नीट राहा। वय मावशी। हो हो। हे समद निस्तरणं म्हणजे, पण निस्तरायला तर लागलच। म्हणजे अरे त्या कामगारांपैकी एकानं जरी पोलिसात तक्रार केली ना तर खरंय, पण मॅडम घेतील ना सांभाळून? अरे बाबा, ती सांभाळून घेईल का अंग काढून घेईल आणि आपल्यावर ढकलल, काय सांगता येत नाही। हा, बापरे। मग आता हिथं कुणाला तरी बळीचा बकरा करावा लागेल। कोणाला? नाही म्हणजे तुला नाही म्हणत मी, अधिपतीसनी अडकवायचं याच्यात। एका दगडात 2 पक्षी मारता येतात। काय बोलतीयस तू? त्यांना कसं अडकवणार आपण? आणि भुवनेश्वरी मॅडम त्यांना अडकू देणार आहेत का? अरे तिला आपण कळूच द्यायचं नाही। तिला जर कळलंच नाही तर काय करू शकणार आहे ती? नाही बाबा, मी नाही करणार, हे रिस्की वाटते फार। रिस्क घेतल्याशिवाय फायदा पण होत नाही ना बाबा। काय फायदा असणार आहे आपल्या ह्याच्यात? मावशी नुकसान भरपाई देईल। मावशी जी काय नुकसान भरपाई देईल ना, त्यातले 10% कामगाराला द्यायचे आणि उरलेली 90% वाटून घ्यायची। वा, नाही हे एक नंबर सुचलाय तुला, वा। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।